उद्या मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये उद्या बकासूर येतोय की नाही हे कन्फर्म अजून चाललेलं आहे। परंतु बघूया जर आला बकासूर त्या मैदानामध्ये तर कोणासोबत पळेल, एक फिक्स पैरे बघूया बकासूरचे या बैलांसोबत असू शकतात। कारण की बकासूर जर मैदानामध्ये असेल तरच मैदानाला शोभा येते, कारण की काही लोक बघत नाही आहेत शर्यत, खूप लोक बघत नाहीत ज्यावेळेस बकासूरचा पराभव होतो। परंतु नाही आहे उद्याच्या मैदानामध्ये बकासूर 100% तरी नाही पळताना दिसेल, 50% तरी दिसेल, कारण की 50% चान्सेस आहेत। काही ठिकाणी सांगितलं जातं येणार आहे, काही ठिकाणी सांगितले जाते नाही येणार। आणि जर बकासूर जर येतोय तर त्या मैदानामध्ये कोण असेल त्याचा पैरा? बजरंग आत्ता एक आदतमधलं एक टॉपचं वासुर आहे, जाईल त्या मैदानामध्ये गोलाला घेते आणि पब्लिक न पळते। नक्कीच बकासूर सोबत हा सुद्धा पैरा असू शकतो उद्याच्या मैदानामध्ये। एक रंगीत तालीम आहे 9 तारखेच्या मैदानामधील। दुसरा पैरा बकासूरचा कोण असेल? बकासूरचा दुसरा पैरा जे मास्तर नावाचं वासूर आहे, जे आत्ता एक सगळ्या टॉपच्या नामांकित बैलांसोबत तो पळलेला आहे। नक्कीच बघूया बजरंग मास्तर ही थोडी जोडी नामांकित आहेत आदतमधली वासरं। आणि तिसरा पैरा कोण असेल बकासूरचा? कार्तिक एक, विसापूरकरांचा कार्तिक एक चांगला बैल आहे, त्या बैलासोबत बकासूर पळालेला आहे आणि नक्कीच तिथं गुलाल हा मिळवलेला आहे। आणि नक्कीच कार्तिकचा जर खरा गुरु असेल तर बकासूरच आहे, कारण की बकासूरने जर पैरा नसता दिला तर तो आत्ता इथपर्यंत जा गेलेला नसता, नंतर तो हरण्यासोबत पळाला। नक्कीच हा कार्तिक सुद्धा एक नामांकित बैल आहे, मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवतोय हा कार्तिक विसापूरकरांचा। नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बघूया हा सुद्धा पैरा असू शकतो। आणि 4था नंबरचा पैरा आहे स्पायडर नावाचा, एक चांगलं वासूर आहे, बकासूरच्या सोबत जर पळालं तर संबंध महाराष्ट्राला एक आनंद वाटेल। हा स्पायडर सुद्धा एक धुमाकूळ घालतोय आदतमध्ये, बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये समजेल। बकासूरचे हे होते 4 पैरे अंदाजित, यातील काही पैरा काही होऊ शकतो। नक्कीच तुम्ही सांगा नक्कीच कमेंट्समध्ये यामधील कोण असेल किंवा दुसराच असेल, कारण की उद्या बकासूरचे चान्सेस 50-50% आहेत। बघूया आला तर बघूया, संध्याकाळी समजेल। धन्यवाद।